अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेतील आरोपी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरचा सशर्त जामीन. सोलापूर सत्यवर्तन प्रतिनिधी. अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेल्या शुभम प्रशांत मुळे राहणार रविवार पेठ, जुना गोरामणी नाका, सोलापूर याला जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री डी.एन. सुरवसे यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या संदर्भात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0436/2025 प्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(1)(69), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 31(1)(1), 31(2)(32)(BA तसेच पोक्सो कायदा 2012 चे कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार तिची आणि आरोपीची ओळख इंस्टाग्रामद्वारे झाली होती. आरोपी पुणे येथे डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत असून सुट्टीच्या काळात सोलापूरला येत असे. दिनांक 14 जून 2025 रोजी आरोपीने फिर्यादीस आपल्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. पुढील काही दिवसांनी फिर्यादी अस्वस्थ झाल्याने तिने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे वैद्यकीय तपासणी केली असता ती 1.5 महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असून आरोपी पुराव्यावर परिणाम करणार नाही, त्याचा कोणताही गुन्हेगारी पूर्व इतिहास नाही, तसेच न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करण्याची तयारी त्याने दाखविली आहे. आरोपीस दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अनुचित ठरेल असा युक्तिवाद आरोपीतर्फे मांडण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने शुभम मुळे यास सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत नवाल, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक, ॲडव्होकेट त्वरिता वाघ, ॲडव्होकेट अजय वाघमारे, ॲडव्होकेट शिवानी पवार आणि ॲडव्होकेट सलामत पटेल यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी प्रतिनिधित्व केले.